जानेवारी महिना म्हटलं की इंग्रजी म्हटलं नवीन वर्ष आणि सगळेच जणांना खूप जास्त उत्सुकता असते आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक महिलेला तर खूप जास्त उत्सुकता असेल जानेवारी महिन्यामध्ये. कारण जानेवारी महिन्यामध्ये तसं पाहायला गेलं तर आपला मराठी महिन्यातला पौष महिना असतो, त्यामुळे प्रत्येकीचेच रविवारचे उपवास तर असतातच, पण त्याचसोबत मकर संक्रांती म्हणजे हा पहिला सणसुद्धा येतो. तर त्यामुळेच सगळ्यांचीच तयारी असते, कारण मकर संक्रांत हा स्त्रियांचा खूप जास्त आवडीचा सण असतो. आणि त्यात मेन म्हणजे म्हटलं तर अजून हळदी कुंकू म्हणजे सगळ्याच बायका एकत्र येऊन हा भरपूर वेळ सोबत घालवतात, त्यामुळे हा सण पूर्ण महिनाभर सुद्धा चालतो आणि खूप जास्त आवडीने सगळेच जण या सणाची तयारी सुद्धा करत असतील, जसे की मी सुद्धा तयारीला लागलेली आहे. तर 2-3 दिवसांपासून माझं आधीच चालू होतं की क्लिनिंग करायला सुरुवात करावी, पण मला ते काही शक्य झालं नाही, त्यामुळे फायनली मी आज 2-3 दिवसानंतर तयारीला लागली आहे. सकाळसाठी थोडाफार नाश्ता बनवला आणि त्यानंतर मी किचन ओटासुद्धा आवरून नाही घेतला, कारण मला किचनच्या खालचं आधी सगळ्यात जास्त आवरून घ्यायचं होतं आणि त्यानंतरच मग बाकीचं जे काही आहे तर ते आवरता येईल म्हटलं. आणि मेन म्हणजे आमचा गॅससुद्धा संपलेला होता, तर सिलेंडर पण नवीन आलं होतं, ते पण लावलेलंच होतं. तर ते सिलेंडरच्या खाली पण आपल्या जेव्हा जेव्हा पाहत असाल ना तर खूप जास्त धूळ साठली जाते किंवा छोटा मोठा कचराच जातो. ते काही प्रत्येक वेळेला म्हणजे माझं तरी काढण्यात येत नाही. 2 महिन्यानंतरच जेव्हा सिलेंडर बाजूला येईल त्यावेळेलाच मग तिथलं खालचं जे काही आहे तर ते आवरलं जातं. तर ते पण सगळं काढण्यासाठी म्हटलं चला सगळंच म्हणजे आता एकदाच होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं किचन असतं, तर किचन आवरलं की बाकीचं मग हळूहळू आवरता येतं. आणि जेव्हा किचन आपलं नीटनेटकं असेल तेव्हा आपल्याला खूप जास्त तिथे काम करायला सुद्धा आवडतं. तर त्यामुळे हे करणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि खरं सांगायला गेलं तर माझं जेव्हा जेव्हा मी किचन क्लीन करते त्यानंतर मला एक 5-6 दिवस आठवडाभर तरी खूप छान आणि एकदम प्रसन्न वाटतं. म्हणजे अशी थोडी पण कुठेसुद्धा घाण वाटत नाही. जेवढं जास्त आपण किचन छान ठेवू तेवढं आपल्याला काम करायला आणि उत्साहाने करायला मिळतं सुद्धा. माझं जे किचन आहे तर ते ओपन किचन आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शकताय संक्रांतींमधील सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचं म्हटलं तर सगळ्यांना हे म्हणजे चुडे असतात. तर हे पाहू शकता इथं तुम्ही चुडे आणि पाटल्या माझ्याकडे मला मम्मीने मागच्या वर्षी दिले होते आणि एक 7-8 जोड आहेत, ते तसेच ठेवलेत. मी मागच्या वर्षी एक वापरले, पण एवढे सगळे आहेत ना आता, तर ते बघूया जसं जमेल तसं जर कोणी आलं तर त्यांना घालता येईल. पण आता इकडे शहरामध्ये मला वाटत नाही की तेवढं जास्त प्रमाणामध्ये यांचा वापर केला जातो, पण गावाकडे हे आवर्जून घातले जातात किंवा एकमेकांना भेट म्हणून सुद्धा दिले जातात. हा खूप जास्त म्हणजे तिळगुळासोबत चुडे देणं हा प्रकार आहे पहिल्यापासूनचाच, पण आता इकडे त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालंय आणि मे बी ते कमी प्रमाणामध्ये मिळत सुद्धा असतील. तर त्यामुळेच मग मम्मीने मला ते दिले होते आणि ते मला मिळाले तर ते मी व्यवस्थित ठेवून पण दिलेत. माझं किचन हे नॉन मॉड्युलर किचन आहे, तर त्यामुळे ठेवण्यासाठी खाली किचन ओट्याच्या पण असे कडप्पा वगैरे नाही आहेत. तर मी हा टेबल जो आहे तर तो माझ्याकडे आधीपासून आहे आणि हाच टेबलचा वापर करते. तो किचन ओट्याच्या खाली आरामामध्ये बसतो सुद्धा. तर यामध्येच मी माझ्या ज्या काही बरण्या वगैरे आहेत, जे काही सामान आहे थोडंफार, तर ते यामध्येच ठेवत असते. तर मी टेबल पण बाजूला सगळा काढून घेते जेव्हा मला खालचं आवरायचं असतं त्यावेळेला. आणि त्यानंतर मग या टेबलच्या क्लिनिंगसोबतच मग बाकी पण क्लिनिंग मी करत असते. टेबल पण खूप छान आहे, म्हणजे बरेच दिवस झालं मी आता वापरते तर एवढा जास्त काही खराब झालेला नाही आहे आणि मला हा खूप जास्त आवडतो टेबल. जेव्हा आता माझा किचन ओट्यामध्ये दुसरं काही सामान येईल तेव्हा या टेबलचा मी छान असा वापर नंतरसुद्धा करेनच, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीलच. पण सध्या तरी याचा वापर मी किचनमध्येच करते. तर त्यामुळे माझं बाकीचं जे काही आहे तर ते सामान पण यामध्ये भरपूर बसतं सुद्धा आणि जास्त अस्ताव्यस्त किंवा खूप जास्त मग यामुळे पसारा दिसत नाही. यामध्ये सगळं जे काही आहे तर ते मी ठेवत असते. आणि माझं जेव्हा जेव्हा असं काही काम चालू असतं तर टेयाचं वेगळंच काहीतरी चालू असतं. तर इथे तिचं चालू आहे की जी काही रांगोळी आहे ती सगळी काढली आहे तिने आणि देवाच्या समोर तिचं चालू आहे की मी रांगोळी काढते म्हणून. आणि मम्मी मला काढू दे, तू कसं काम करते, मग मी तुला हेल्प करते रांगोळी काढायला, असं तिच्या इथे माझ्यासोबत गप्पा चालू आहेत. आणि
टेबल चांगला सुकेपर्यंत म्हटलं आता बाकीचं जे काही आहे तर ते आवरून घेता येईल. तर किचनमधलं जर पार्ट म्हटलं तर हा विंडोचा आहे आणि इकडे पण थोडंसं मी सामान आता म्हणजे माझं पहिलं रॅक जे इकडे अलीकडे ठेवलं होतं तर ते आता मी इकडच्या साईडला ठेवलं आहे. आणि इथे माझा एक पिंप होता आणि त्याचसोबत हंडा पण होता, म्हणजे कधी हे किंवा कधी ते असायचं, पण त्यातलं पाणी कोणी पितच नाही. आता फिल्टरचं जे पाणी आहे ना तर डायरेक्टली नळाचंच पाणी घेतात आणि सगळेजण तेच पाणी पितात, किंवा माझा पण खूप जास्त पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोगच होत नव्हता. म्हणून म्हटलं मग ते वरती ठेवून अशी पण अडचण होण्यापेक्षा मग मी ते आतमध्ये ठेवलं आणि खाली ठेवलं आणि वरचं जे काही आहे तर तिथे मग रॅक ठेवून तिथे म्हणलं सामानच ठेवता येईल. तर अशा पद्धतीने मग हे इथलं पण आवरून घेतलं. तर बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा असं किचन क्लिनिंग करतात तेव्हा इकडचं तिकडं किंवा तिकडचं इकडं असं होतंच म्हणजे माझ्याकडून, म्हणजे काही ना काही चेंजेस थोडेफार चालतच असतात. तर आता त्यानंतर हे रॅक आहे त्याची पण सगळी जी काही आहे ती आवराआवरी करायची आहे. पण त्याआधी मी जसं सांगितलं होतं की टियानी पण खूप जास्त पसारा केला होता रांगोळीचा आणि नंतर अचानकच ती मग खेळायला गेली बाहेर. तर ठीक आहे म्हटलं जा तू, कारण मग ती जर मध्ये मध्ये असेल ना मला तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि मग बाकीचं जे काही आहे तर ते कामामध्ये थोडासा जास्त वेळ लागतो. तर तुम्ही पाहू शकताय माझं जे मेन मोटो होता तर तो म्हणजे किचन ओट्याच्या खालचं सगळं सामान काढून परत ते व्यवस्थित करून ठेवणं. तर डबे पण मी वरतीच पुसून घेतलेत आणि आता मग ते सगळं आवरून झाले. तुम्ही पाहू शकताय पलीकडचा जो काही पार्ट आहे तर तो एकदम क्लीन आणि छान दिसतोय. आणि आता इथलं सामान सगळं मी परत जागेवर ठेवलं, त्यामुळे इथे जी काय आता तिथली धूळ पडली होती तर ते सगळं मी आता झाडून व्यवस्थित क्लीन करून घेते. सगळ्यात आधी झाडून तिथलं काढून घेतलं, कारण मग तेच पायाला लागून इकडे तिकडे खूप जास्त येत होतं आणि खूप जास्त बारीक धूळ होती, त्यामुळे तर ती लगेच पसरते सुद्धा. तर त्यानंतर मग आता हे माझ्याकडे एक रॅक आहे स्टीलचं, तर ते रॅकची जागा आहे तर ती बाजूला काढून घेतली आणि त्या जागेच्या तिथं जी काही आता धूळ जमा झाली होती तर ती झाडून मी आता कपड्याने पुसून घेते. जेव्हा पण घरातली कामे करायची असतील तर बऱ्याच वेळेला मग आपल्याला थकवा येतो किंवा कधी कधी नकोसं वाटतं किंवा बोर होतं, म्हणजे खूप काही कारणे असतात. कारण ही तसं पाहायला गेलं तर आपलं रेग्युलरची कामे आहेत आणि मग बऱ्याच जणांना तसं होतं. पण जर आपण अशी कामे थोड्या पार्टमध्ये डिवाईड करून केली ना तर खूप कमी वेळेमध्ये सुद्धा होतात आणि असं वाटत नाही की मग बोर झाले किंवा खूप जास्त थकलो आहे म्हणून. आपण खूप जास्त प्रसन्नतेने सुद्धा कामं करतो. जसं की मी आता पहिल्यांदा खालचा जो काही भाग आहे तर तो पुसून घेतला, तो वाळेपर्यंत मग इकडचं आवरून घेतलं, टेबल क्लीन होईपर्यंत मग विंडोच्या साईडचं आवरलं. असं एक एक पार्ट मी करत असते, जेणेकरून मग ते कधी झाली ही कामं तर म्हणजे कळत पण नाही वेळ कसा गेला तो, आणि कामं पण तशी व्यवस्थित होतात. आता हे पण सुकेपर्यंत मग बाकीचं जे काही आहे ते थोडंसं आवरून घ्यायचं. असं काही ना काही माझी जी काही कामे आहेत तर ती चालू असतात. ही रॅकची पण जागा आता ठेवताना थोडासा प्रॉब्लेम येत होता, कारण मी मशीनला पण थोडंसं हलवलं होतं आणि पण नंतर त्याला मग व्यवस्थित थोडंसं इकडे तिकडे ॲडजस्ट करून नंतर फायनली व्यवस्थित घातलं. आणि म्हटलं त्यानंतर मशीन जी काही आहे पलीकडे गेली आहे किंवा खूप जास्त अलीकडे असेल तर ती परत जागेवर ठेवता येईल. आणि आता इथे तुम्ही पाहू शकताय की तेच मी काम इथे करते. हे काही अशा मोठ्या वस्तू असतात तर त्या आपल्याला एकट्यांना पण कधी कधी अवघड जातं, पण म्हणजे ह्या वस्तूसाठी मला तेवढी काही कोणाची हेल्प घ्यावी अशी वाटली नाही. बऱ्याच वेळेला तरी मग मी अशी कामं करत असते. खालचं जे काही आहे म्हणजे पूर्ण किचन माझं जे काही आहे तर ते क्लिनिंग करून झालं आहे आणि आता वरचा किचन ओटाच फक्त क्लीन करायचा राहिला होता. जसं की मी आधी सांगितलं होतं की हे सगळ्यात शेवटी मी करणार आहे, तर त्यामुळे सगळं आता व्यवस्थित क्लीन करून व्यवस्थित पुसून जागेवर पण लावून झालं आहे. त्यामुळे आता मी किचन ओटा क्लीन करायला घेतला आहे. आणि ते कसं झालं, सुरुवातीला पण मी काही भांडे वगैरे घासली ना तर ॲप्रॉन घातलं, तर किचनचं काम करत असताना मी कंटिन्युअसली मग ते ॲप्रॉन तसंच ठेवते, प्रत्येक वेळेला काढत नाही. किंवा समजा आपण जरी काही धुळीत वगैरे पण कामं करायला असेल तर मग ते समोरच्या साईडला कपड्यांना लागत नाही. तर त्यामुळे मग आता ही सवय झाली आहे मला तशी की किचनचं काम करताना पूर्ण वेळ मग ॲप्रॉन घालून ठेवायचं आणि 2 ते 3 तासांमध्ये हे सगळं काढून व्यवस्थित क्लिनिंग करून परत जागेवर ठेवणं, हे सगळं माझं झालेलं आहे.
पाहायला तुम्हाला हे 10 ते 12 मिनटं दिसत असतील, पण हे पूर्ण काम करायला मला 2-3 तास लागलेत. पण झालं तरी कमी वेळेतच, दुपारच्या वेळेतच मी ठरवलं होतं की मला हे सगळं करायचंच आहे म्हणून, आणि त्यावेळेलाच मी केलं. किचन ओटा क्लीन झाल्यानंतर सुद्धा महत्त्वाचं काम असतं रेग्युलरली आपलं, तर तेच म्हणजे बेसिन क्लीन करणं, नळ वगैरे ते पण सगळं वॉश करून घेतलं. आणि माझं किचनचं काम पूर्ण होईपर्यंत मी जसं आधी दाखवलं होतं की टियाचं इकडे रांगोळीचं चालू आहे, तर इथे पाहू शकताय तुम्ही सगळ्या रांगोळ्यांचे वेगवेगळे डबे तिने इकडे तिकडे काढलेत. काही कलर तिने मिक्ससुद्धा केले होते, तसेच ठेवलेत. मी कधी कधी रेग्युलर यूजमध्ये ती पण रांगोळी मी वापरत असते, म्हणजे व्हाईट कलरमध्ये तिने दुसरे 1-2 कलर मिक्स केलेले असतात. आणि आता हे सगळं मला व्यवस्थित ठेवून परत हे पण मला पुसून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने माझी संक्रांतीच्या कामाची सुरुवात झाली आहे, म्हणजे आज तर किचन झालं आहे. हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. कसा वाटला कमेंटमधून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.